असल्यामुळे खूप सुंदर असा व्ह्यू येतोय. लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलंच असेल आपल्या मस्त बीच साईडला प्रपोज करत होते. तर आज नवीन डे आणि आज आपण आलेलो आहोत इथे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. आपला काल स्टे इथेच होता आणि आता 2-3 दिवस आपण इथेच असणार आहोत. आणि आज आपण प्लॅन केलेला आहे की आपण आज सिटीमध्ये चाललेलो आहोत आणि मेन आज आपण गोल्डन ब्रिज, गोल्डन गेट आहे ते पाहायला जाणार आहोत आणि त्याच्याबरोबरच बाकीचे जे काही लोकेशन आहे तिथे ते सगळे एक्सप्लोर करणार आहोत. आज जे पॉसिबल होतील तेवढे आज करूया आणि 2-3 दिवस तर आपण इथे आहेच, तर राहिलेले पुढे करणारच आहोत. तर आज सुरुवात करूया, बघूया आज काय काय कव्हर होते ते. आता आपण गोल्डन गेटला जाण्यापूर्वी इथे एक स्टॉप घेतलेला होता. इथून जर तुम्ही पाहिलं खाली तर पूर्ण सॅन फ्रान्सिस्कोचं जे डाऊनटाऊन आहे तर त्याचा पूर्ण व्ह्यू इथून दिसतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण इथं आलेलो आहोत आणि इथून त्यानंतर आपण आता पुढे गोल्डन गेटला जाणार आहोत. तर आता आपण इथे गोल्डन ब्रिजला आलेलो आहोत, तुम्ही समोर पाहू शकता माझ्या. आणि आज खूप गर्दी आहे इकडे, भरपूर लोक आहेत इथे खाली सुद्धा. आणि आज वेदर छान आहे, म्हणजे थंडीच आहे पण ॲटलिस्ट ऊन असल्यामुळे खूप सुंदर असा व्ह्यू येतोय. इथे काही बोर्ड्स त्यांनी लावलेले होते ज्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन होती, जसं की ते फॉगी केव्हा होतं, कोणत्या सीझनमध्ये इथे ब्रिजवरती पूर्ण फॉगी होतं. तसेच त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही राईट साईडला पाहिलं तर तिथे कॅफे आहे आणि हे जे आहे लेफ्ट साईडला ते वेलकम सेंटर आहे, ज्याच्यामध्ये आपण सुविनियर घेऊ शकतो, गिफ्ट घेऊ शकतो किंवा बुक्स वगैरे जर आपल्याला हवे असतील इन्फॉर्मेशनचे तर ते सुद्धा आपण इथून विकत घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर हे जर तुम्ही पाहिलं तर हे छोटंसं असं डेमो स्ट्रक्चर गोल्डन गेटचं त्यांनी बनवलेलं आहे. आणि आजूबाजूला जर तुम्ही पाहिले तर इथे भरपूर चायनीज लोक तुम्हाला इथे पाहायला भेटतील. आणि आज वीकेंड असल्यामुळे बऱ्यापैकी इथे गर्दी आहे आज. आणि ह्या गोल्डन गेटबद्दल तुम्ही भरपूर ऐकलंच असेल, भरपूर आपल्या बॉलिवूड मूवीजमध्ये सुद्धा गोल्डन गेट जवळ भरपूर या ब्रिज जवळ शूटिंग झालेले होते आणि आम्हाला सुद्धा पाहायचं होतं. आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम इथं आलोय आणि खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप मस्त आहे. आणि इथे हे सुविनियर आणि गिफ्ट शॉप आहे गोल्डन गेट जवळ. आणि इथे सगळे गोल्डन गेटचे बुक्स वगैरे आहेत, सुविनियर आहेत. तर आपण आता घेऊया इथे काहीतरी. किती गर्दी आहे आज पाहू शकता तुम्ही, भरपूर बाहेर तर खूप जास्त गर्दी आहे. ये देखो, इथे सगळे वेगवेगळे सुविनियर्स आहेत. अंधार पडलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे पण मस्त आहे. इथे छान डेकोरेशन केलेलं आहे आणि प्रपोज करतात आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलंच असेल आपल्या मस्त बीच साईडला प्रपोज करत होते. असे असतात इथे ह्यांचे एंगेजमेंट वगैरे. आता सगळे अंधार पडत आला आहे आणि आपण आता चाललेलो आहोत घरी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण डेव्हनपोर्टला चाललेलो आहोत. इथे डेव्हनपोर्ट बीच आहे तर तिकडे आताच आपण चाललेलो आहोत. आणि त्याच्या अगोदर इथे पिंक सॉल्ट लेक एक आहे तर तिथे आपण आता आलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही ह्याच्या फोटो आलेले होते, खूप सुंदर आहे, पाहूया आता समोर. चलो चलो लेट्स गो. हेलमेट रिक्वायर्ड. हेलमेट पहना है क्या? लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. रिया रिया से हाय. आता आपण आलेलो आहोत पिंक सॉल्ट लेकला. इथे तुम्ही पाहू शकता हे सगळं मिनरल आहेच, त्यामुळे पिंक वॉटर दिसते इथे. आणि साईडला हे सगळं तुम्ही पाहू शकता, व्हाईट पूर्ण दिसतंय, ते सॉल्ट आहे. आणि फोटोमध्ये ॲक्च्युली खूप छान दिसत होतं आणि आता स्टील वॉटर आहे त्यामुळे एवढंच ते पिंक वाटत नाही आहे. आणि वेदर पण तसं असल्यामुळे जास्त कलर दिसत नाही आहे, पण हे पिंक वॉटर आहे. पिंक दिख रहा है. सॉल्टी, इट इज सॉल्ट.
भरपूर इथे गर्दी आहे ना आज पाहायला. काय गर्दी नाही, काय पाहायसारखं नाही इथे. लोक आलेत ना लोक पाहायला. आले तर आता आपण पुढे नेक्स्ट लोकेशनला चाललेलो आहोत, डेव्हनपोर्टला. तिकडे बघूया. ओके. आज वेदर व्यवस्थित नसल्यामुळे पिंक सॉल्ट लेक मध्ये एवढे छान कलर्स नाही दिसले आपल्याला ऍक्च्युली, फोटोजमध्ये पण आणि व्हिडिओमध्ये पण. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या मेन लोकेशनला चाललेलो आहोत, म्हणजेच आता डेव्हनपोर्टला चाललेलो आहोत. तिकडे पाहूया कसं आहे. या इथे खाली जायचं होतं आपल्याला. ऍक्च्युली जाऊ शकतो. हा डेव्हनपोर्ट बीचला खास हा झुला जो दिसतो त्याच्यासाठी आपण आलेलो होतो. पण लास्ट तुम्ही जर 3-4 व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजलं असेल की आपल्याला ऍक्च्युली पीसमोक बीच पासूनच हे हाय टाइड्स सुरू झालेले आहेत. त्यामुळे इथे अजून सुद्धा शांत झालेलं नाही हे वातावरण, त्यामुळे आपल्याला खाली जाता येत नाहीये. पण खूप सुंदर असा हा बीच होता. नंतर कधीतरी आपण नक्की इथे येऊया. आजचं वेदर तर खूप छान होतं, त्यामुळे तुम्हाला गोल्डन ब्रिज वगैरे खूप मस्त दिसलं असेल. व्ह्यूज ड्रोनने घेता आले त्याचे ॲक्च्युली. आणि खूप छान आमचा टाइम स्पेंड झाला तिथे. आणि बाकीचे पण काही लोकेशन आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत. तर असेच आपल्याला चॅनलला कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.